नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये मोलर ॲब्सॉर्बिडिटी हा एक टॉपिक आहे. याच्यामुळे केमिकल स्पेसिसमध्ये किंवा एखाद्या मॉलिक्यूलने किती अमाऊंटमध्ये वेवलेन, एक स्पेसिफिक वेवलेन जे की आपण UV आणि विजिबल लाईट ही वापरत असतो ती ॲब्सॉर्ब केली आहे, त्याचं मेजरमेंट या टेक्निकद्वारे किंवा या फॉर्म्युलेद्वारे केलं जातं. तर आपण तो इन डिटेल मोलर ॲब्सॉर्बिडिटी म्हणजे काय ते पाहणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. मोलर ॲब्सॉर्बिडिटीला इप्सिलॉन म्हटलं जातं आणि त्याला मोलर एक्सटेन्शन कोएफिशियंटसुद्धा एखाद्या दुसऱ्या नावाने ओळखलं जातं. याच्यामध्ये मेनली एखाद्या केमिकल स्पेसिसने किती त्याच्या स्ट्रॉंगली किंवा त्याच्या किती इफेक्टिवली त्या केमिकल स्पेसिसने लाईट ही ॲब्सॉर्ब केली आहे ॲट अ गिवन वेवलेन. म्हणजे जी आपण वेवलेन UV आणि विजिबलची त्याच्यावरती बंबार्ड करतो आहे ती त्याने किती प्रमाणामध्ये ॲब्सॉर्ब केलेली आहे ते डिटेक्ट करण्याचं काम मोलर ॲब्सॉर्बिडिटी करत असतं. तर त्याचा फॉर्म्युला आहे A=εCl. ए म्हणजे ॲब्सॉर्प्शन, इप्सिलॉन म्हणजे जे मोलर ॲब्सॉर्बिडिटी, C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आणि L म्हणजे पाथ लेंथ ऑफ अ सॅम्पल सेल. असं हे त्याचं पूर्णपणे डिस्क्रिप्शन आहे फॉर्म्युल्याचं. तर ह्या फॉर्म्युल्याद्वारे आपण मोलर ॲब्सॉर्बिडिटी ही कॅल्क्युलेट करू शकतो. त्यालाच दुसरं नाव आहे मोलर एक्सटेन्शन कोएफिशियंट. जेणेकरून एखाद्या मॉलिक्युलने किंवा एखाद्या केमिकल स्पेसिसने किती प्रमाणात लाईट ही ॲब्सॉर्ब केली आहे त्या गिवन वेवलेंथला त्याचं मेजरमेंट करण्यासाठी या टर्मचा वापर केला जातो. तर त्याचा आता आपण सिग्निफिकन्स पाहूयात. ज्यावेळेस सेन्सिटिव्हिटी ही काय इंडिकेट करते, ज्यावेळेस हायर इप्सिलॉन व्हॅल्यू मीन्स दॅट दे कंपाऊंड ॲब्सॉर्ब द स्ट्रॉंगली. म्हणजे ज्या वेळेस त्या व्हॅल्यूची किंवा त्या स्पेसिसची इप्सिलॉन व्हॅल्यू ही जर हायर असेल म्हणजेच म्हणायचं की जी ॲब्सॉर्ब करण्याची ॲबिलिटी आहे त्या कंपाऊंडची ती स्ट्रॉंग आहे आणि तो लोअर कॉन्सन्ट्रेशनला डिटेक्ट करू शकतो. याचंच उलटं जर आपण पाहिलं, ज्यावेळेस सबस्टन्सची व्हेरी लो इप्सिलॉन व्हॅल्यू असते त्याला मोर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन डिटेक्शन करण्यासाठी लागतं. त्यालाच म्हटलं जातं डिटर्मिन्स क्वांटिफिकेशन लिमिट. तर आणि तसंच आपण जर पाहिलं, जे डिफरंट कंपाऊंडचे जे काही युनिक इप्सिलॉन व्हॅल्यू असतात वेगवेगळ्या स्पेसिफिक वेवलेंथला, त्याचंसुद्धा आपण आयडेंटिफिकेशन ह्या टर्मद्वारे करू शकतो. तर सिग्निफिकन्स जर पाहिलं, ज्या मॉलिक्युलच्या ज्या कंपाऊंडचं इप्सिलॉन व्हॅल्यू ही हाय असते तो जास्त प्रमाणात ॲब्सॉर्बिडिटी दाखवतो आणि तो लोअर कॉन्सन्ट्रेशनला डिटेक्ट होतो. तसंच जर याच्या उलटं व्हाईस वर्सा जर म्हटलं, ज्या सबस्टन्सची इप्सिलॉन व्हॅल्यू लो असते त्याला जास्त प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन लागतं जेणेकरून त्याचं डिटेक्शन आयडेंटिफिकेशन होता येईल. तर हे झालं त्याचं सिग्निफिकन्स. आता आपण पाहूयात त्याची व्हॅल्यू. म्हणजे जे की वीक ॲब्सॉर्बर आहे म्हणजे लेस दॅन 100 आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल येतात. मॉडरेट ॲब्सॉर्बर म्हणजे 100 to 10,000 जे त्याच्यामध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड येतात. जेणेकरून ह्या रेंजमधले जे काही मी जे एक्झाम्पल सांगतो आहे हे जे कंपाऊंड आहे ते रेंज किंवा ती वेवलेंथ ते ॲब्सॉर्ब करत असतात. आणि स्ट्रॉंग ॲब्सॉर्ब जर आपण पाहिलं तर ग्रेटर दॅन 10,000 जे की कॉन्जुगेटेड डाय आणि पायरोपाईन्स जे असतात ते असतात. त्याच्यामध्ये कॉन्जुगेटेड डाय असतील, नॉन कॉन्जुगेटेड डाय असतील ते सुद्धा याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲब्सॉर्बर आपल्याला पाहायला मिळतात. तर ही झाली त्याची व्हॅल्यू. तर कोणते फॅक्टर हे ज्या मोलर ॲब्सॉर्बिडिटी जी टर्म आहे त्याला अफेक्ट करतात ते पाहूयात. तर पहिलं जे काय आहे नेचर ऑफ अ कंपाऊंड. ज्या वेळेस कॉन्जुगेशन आणि इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन हे होत असतं ते मेनली इन्फ्लुएन्सला ॲब्सॉर्ब करतं आणि हे मेनली कशात घडून येतं, कॉन्जुगेटेड सिस्टीम म्हणजे जे कॉन्जुगेटेड कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये हायर इप्सिलॉन व्हॅल्यू असते त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे ते ॲब्सॉर्प्शनला इन्फ्लुएन्स करण्याचं काम करत असतं किंवा त्याच्यावरती अफेक्ट पाडत असतं. त्याच्यानंतर सॉल्व्हेंट इफेक्ट जर आपण पाहिला, जे काही पोलर सॉल्व्हेंटवाले जे काही असतील ते ॲब्सॉर्प्शन आणि त्याच्यातलं जे काही
मॅक्झिमा असेल तो चेंज करण्याची त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते, शिफ्ट करण्याची त्याच्यात ॲबिलिटी असते. त्याच्यामुळे सुद्धा सॉल्व्हंटचा इफेक्टवर ह्या टर्मवरती पडतो. त्याच्यानंतर pH आणि आयोनायझेशनमध्ये जर पाहिलं, ज्यावेळेस pH हा चेंज होतो त्याच्या इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चरमध्ये अल्ट्रेशन घडून येतं आणि तसंच जर आपण पाहिलं त्याच्या जे काही मोलर ॲब्सॉर्बिडिटी आहे त्याच्यातसुद्धा चेंजेस घडून येतात. त्याच्यानंतर टेम्परेचर आपण पाहिलं, ज्यावेळेस हायर टेम्परेचर प्रेझेंट असतं, ज्यावेळेस मोलर ॲब्सॉर्बिडिटी कॅल्क्युलेट करायची असेल, त्यामुळे जे काही पीक असेल तर ॲब्सॉर्प्शन पीक असेल किंवा त्याची बॉर्डरिंग असेल त्याच्यामध्ये सुद्धा कॉजेस हे निर्माण होतात. तर त्याचे ॲप्लिकेशन पाहूयात. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस जर आपण पाहिलं, जे काही अननोन सॅम्पल आहे त्याचं डिटर्मिनेशन करण्यासाठी याचा वापर केला जातो. फार्मास्युटिकल ॲनालिसिस जर पाहिलं, त्याचे एखादं ड्रगची प्युरिटी किंवा फॉर्म्युलेशन नसेल त्याची स्टेबिलिटी आहे का नाही ते चेक करण्यासाठी वापरलं जातं. तसंच प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड क्वांटिफिकेशन म्हणजे जसं पूर्णपणे ॲनालिसिससाठी किंवा बायोकेमिस्ट्रिकल स्टडी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि DNA जर आपण पाहिलं तर 260 नॅनोमीटरला त्याची जी काही स्पेसिफिक इव्हलेंटची ॲब्सॉर्बिलिटी पाहायला मिळते. तर अशाद्वारे या टेक्निकद्वारे या टर्मद्वारे आपण प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिडमधले जे काही क्वांटिफिकेशन असेल किंवा त्याच्यातलं जी ॲब्सॉर्प्शनची ॲबिलिटी असेल ती आपण ह्या टर्मद्वारे ह्या फॉर्म्युलाद्वारे म्हणजे A=εCl याच्याद्वारे कॅल्क्युलेट करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण मोलर ॲब्सॉर्बिडिटी हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रूव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.